नील सोसायटीच्या ग्राउंडमध्ये लहान मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. 30 वर्षाचा नील जवळजवळ 10-15 वर्षाच्या छोट्या छोट्या मुलांसोबत क्रिकेट खेळताना जरा वेगळाच वाटत होता. अचानक एकाने बॉल टाकला आणि नील क्लीन बोल्ड झाला. जवळजवळ 15 ते 20 मिनिट फिल्डिंग करून कुठे त्याला आता बॅटिंगचा चान्स भेटला होता. त्यातही तो पहिल्या बॉलला आऊट झाल्यावर त्याची जरा चिडचिड झाली. तो त्या मुलांसोबत भांडू लागला. मी नाही बॅट देणार, माझी बॅटिंग बाकी आहे अजून. मी तयार पण नव्हतो आणि तुम्ही बॉल टाकला असे कारण देऊन तो परत बॅटिंग करायचे चान्स शोधत होता. पण लहान मुलं काही केला त्याला जुमानत नव्हते. त्याचा भांडणाचा हा गोंधळ वरती 3ऱ्या फ्लोअरवर बाल्कनीमध्ये बसलेली स्मिता ऐकते. बाल्कनीमधून वाकून बघते आणि हसायलाच लागते. अरे, आऊट झालास तू का? त्यांना त्रास देतोय. दे, त्यांची वेळ आहे आता. हे ऐकून तू कोण आहे म्हणून वरती बघतो तेव्हा तिच्याकडे बघतच राहतो. तो तिला बघून परत दुसऱ्यांदा क्लीन बोल्ड होतो. ती वरतून काय बोलते त्याला हे सुद्धा ऐकायला येत नसतं. त्याला फक्त तिच्या सुंदर ओठांची हालचाल, हवेमध्ये हळूहळू हलणारे तिचे ते केस, बोलताना करत असलेली हातवारे यातच गुंतून पडलेला असतो. तो बॅट त्याच्या हातामध्ये होती आणि सर्व मुलं त्याच्या हातून बॅट घेण्यासाठी गोंधळ करतायत हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नसते. तो गोंधळ बघून स्मिता खाली येते. तो तिला लांबूनच चालत येताना बघत असतो. ती जणू त्याला अलगद फुलपाखरासारखी चालताना दिसत असते. तिच्या शून्यातून वाढत जाणाऱ्या आवाजाने तो शुद्धीवर येतो. हॅलो, लक्ष कुठे तुमचं? तो ओरडत असलेल्या मुलांना शांत करण्यासाठी हातातली बॅट त्यांच्याकडे देतो. त्या गोंधळातच नील तिला म्हणतो, हॅलो, मी नील, इथेच सी विंगला राहतो, 4थ्या फ्लोअरला. अच्छा, लहान मुलांना का त्रास देताय तुम्ही? अहो नाही, ती जस्ट एक आपली मस्करी. तुम्ही ऑफिसला वगैरे नाही जात का? हो जातो ना, ॲक्च्युली माझा जॉब परदेशामध्ये आहे आणि वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे माझ्या कामाचे तास हे रात्रीचे आहेत. नीलला का कुणास ठाऊक ती सुंदरी मनामध्ये घर करून गेली होती. तो तिला फक्त हसतच उत्तर देत होता. आणि तुम्ही काय करतात? मी स्मिता, एक हाऊसवाईफ आहे. हे ऐकून नील जरा स्तब्धच होतो. ओ, हाऊसवाईफ म्हणजे तुमचं लग्न झालंय तर? हो झालंय ना, 2 वर्ष होत आलेत लग्नाला माझ्या. हे नीलला अजिबातच अपेक्षित नव्हतं. माझं MBA झालं आहे. लग्नाआधी जॉब करायची, पण लग्नानंतर गरज नसल्यामुळे जॉब सोडला मी. तोवर स्मिताचा फोन वाजू लागतो आणि ती एक्सक्यूज मी म्हणून तिथून निघून जाते. नील फक्त पाठमोड्या स्मिताला जाताना बघत असतो. त्या दिवशी नंतर तो दररोज त्या मुलांसोबत खाली खेळायला यायचा, जेणेकरून त्याची स्मितासोबत गाठ पडेल. पण त्या दिवशी नंतर त्याला सलग 3 दिवस स्मिता दिसलीच नाही. नीलच्या गॅलरीमधून स्मिताच्या गॅलरीमधले दृश्य दिसायचे, पण ती त्याला गॅलरीमध्ये पण 3 दिवसापासून दिसत नव्हती. शेवटी 4थ्या दिवशी ती त्याला त्याच गार्डनमध्ये फिरताना दिसली. नील तिला बघून एकदम खुश असतो आणि धावत तिच्याकडे जातो. हॅलो स्मिता, कशी आहेस? खूप दिवसांपासून दिसली नाहीस. काही विशेष कारण होतं का? असे अनेक प्रश्न तो तिला विचारतो. अरे नील, कसा आहेस? काही नाही, थोडं काम होतं, त्यातच बिझी होते. ती नेहमीसारखी सुंदर सोज्वळ दिसत होती. नीलला तिच्यासोबत असताना जणू वेगळ्याच दुनियेत असल्याचा भास व्हायचा. ते दोघं गार्डनमध्ये फिरता फिरता गप्पा मारत होते. असेच बरेच दिवस गेले. त्या दोघांमध्ये आता घट्ट मैत्री झाली होती. पण का कुणास ठाऊक स्मिता मध्ये मध्ये 2-4 दिवसांसाठी कुठेतरी गायब असायची. ती नेहमी विचारल्यावर सांगायची तिला काहीतरी काम होतं, पण ती आधी काहीच न सांगता अचानकच गायब व्हायची. एके दिवशी ती अशीच गायब होती. नीलला गार्डनमध्ये काही करमत नव्हतं. तो त्याच्या फ्लॅटच्या गॅलरीमध्ये बसून स्मिताच्या घराकडे एकटक बघत असतो. अचानक त्याला स्मिताच्या घराच्या खिडकीमध्ये स्मिता दिसते. स्मितालाही तो दिसतो आणि ती त्याला बघून लगेच साईडला लपते. आता हे नीलला पचनी पडत नव्हतं. तो काही वेळ विचार करतो आणि स्मिताच्या घरी जायचं ठरवतो. पण घरी जर तिचा नवरा वगैरे असला तर त्याच्या डोक्यामध्ये विचारांचा गुंता चालू असतो.
शेवटी तो जायचं ठरवतोच आणि स्मिताच्या घरासमोर जाऊन थांबतो. बेल वाजवायच्या आधी 2 वेळा विचार करतो. शेवटी बेल वाजून पण दरवाजा नाही उघडत. तो निराश होऊन तेथून परत येणार असतो तोच त्याला सुचते आणि तो स्मिताला फोन करतो. त्याच्या फोनची रिंग जाते. तसेच त्याला दरवाजाच्या पलीकडे स्मिताचा फोन वाजत असल्याचा आवाज येतो. स्मिता फोन उचलते. नील स्मिताला म्हणतो, मला माहीत आहे तू आतमध्ये आहेस. प्लीज दरवाजा उघड, मला बोलायचंय तुझ्यासोबत. स्मिता त्याला म्हणते, तू जा इथून, मी भेटेल तुला उद्या. पण मी काही तिथून हलायचं नाव नाही घेत. शेवटी स्मिता दरवाजा उघडतेच आणि स्मिताला बघून नीलच्या चेहऱ्याचा रंग चुडतो. स्मिताला आश्चर्यचकित होऊन म्हणतो, स्मिता हे काय आहे? खाली मान घालत स्मिता त्याला उत्तर देते, हो हेच माझं सत्य आहे. ये आत ये, तुला काही खायला प्यायला आणू का? नील जरा रागातच तिला म्हणतो, मला आधी मी काय विचारले त्याचे उत्तर हवंय. स्मिता हे काय आहे? तुझ्या अंगावर चेहऱ्यावर हे निशाण कसले आहेत? कोणी मारले का तुला? स्मिता नेमकं तुझ्या आयुष्यात चाललंय काय? प्लीज सांगते का मला? स्मिता रडायला लागते आणि नीलला एकदम मिठीच मारते. ती त्याला सांगायला सुरुवात करते, 2 वर्षाआधी माझं लग्न झालं त्याआधी मी एक इंडिपेंडेंट स्त्री होती. स्वतः जॉब करून स्वतःच्या पायावर उभी होते. कोणावर डिपेंडेंट नव्हते. आईबाबांचा अभिमान होती मी. माझ्या आईबाबांची परिस्थिती बेताची. लहानपणीपासूनच हलाखीचे जीवन जगून त्यांनी मला मोठे केले. माझं शिक्षण पूर्ण केलं. मी जॉबला लागले आणि त्यांची परिस्थिती सुधारली. माझ्या नातेवाईकांकडून मला अवनीतचं स्थळ आलं. मुलगा बिझनेसमॅन आहे म्हटल्यावरच माझ्या बाबांनी होकार सांगितला. तसा अवनीत दिसायला देखणा होताच. मलाही तो आवडला. पण त्याची एक अट होती. त्याला त्याच्या बायकोने म्हणजेच मी जॉब केलेला आवडत नव्हता. पण जॉब म्हणजे माझे काही हैसोस वगैरे नव्हती. ती माझी गरज होती. माझ्या आईबाबांचा सांभाळ करण्यासाठी मला जॉब करणं गरजेचं होतं. मी हे सगळं अवनीतला सांगितलं. अवनीत म्हणाला, बस एवढंच ना? मग त्यात एवढं काय झालं? मी आहे ना, मी पुरवेल त्यांना सर्व. माझ्या आईबाबांना मुलगा नव्हता, म्हणजेच मला भाऊ नव्हता. माझ्या आईबाबांना अवनीतमध्येच त्यांचा मुलगा दिसला. मोठ्या थाटामाटात त्यांनी आमचं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर काही महिन्यातच परिस्थिती माझ्यावर अवनीतकडून बरेच बंधनं लादण्यात आली. त्या गोष्टींना मी विरोधसुद्धा केलाच. पण माझ्या आईबाबांना सांभाळत असण्याचे उपकार दाखवत त्याने मला गप्प केलं. आत्ताची परिस्थिती अशी आहे की मला सोसायटीच्या बाहेरसुद्धा जायचं असलं तरी मला आधी अवनीतची परमिशन घ्यावी लागते. मी ही खूप स्ट्रॉंग मुलगी आहे. पण मी जरासा काय या गोष्टींना प्रतिकार दाखवला की तो माझ्या आईवडिलांना आर्थिक मदत न करण्याचे धमक्या देतो. अवनीतकडे सर्व आहे. त्याला माझी गरज फक्त शारीरिक गरजेसाठी आहे. 3 दिवसातून एकदा घरी येतो तो. 3 दिवसांमध्ये मी कशी आहे, जेवले की नाही, त्याला कसलीच विचारपूस करावीशी वाटत नाही. शिवाय मी फोन केलेला सुद्धा त्याला चालत नाही. जर मला पैशांची गरज असेल तर मी त्याला मेसेज करते. आमच्यामध्ये नवरा बायकोसारखं नातं, आपुलकी काहीच नसताना तो घरी आला की त्याला माझ्याकडून शारीरिक सुख हवं असतं. पण जर नात्यांमध्ये प्रेमच शिल्लक नाहीये तर या गोष्टींना कुठनं वाव मिळणार? म्हणून तो माझ्यावर नाराज होऊन मला मारहाण करतो. मारहाणीचे निशाण जाईल तोवर मी घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही. म्हणून मी काही दिवस अशी घरातच असते. एवढं बोलून ती ढसाढसा रडायला लागते आणि नीलच्या मिठीमध्ये येऊन विसावते. तिला शांत करत नील तिला म्हणतो, तू त्याला सोडून का देत नाहीस? मी त्याला डिवोर्स देऊन करू काय? माझ्या आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावरच आहे. शिवाय तो त्यांचं सर्व करतो पण. अगं हो, पण तो त्यासाठी तुला नेहमी ब्लॅकमेल करत असतो, त्याचं काय? तू शिकलेली आहेस, छान जॉब कर, आईवडिलांना सांभाळ. तुला हे सर्व सहन करण्याची गरज नाही आहे. त्यावर उत्तर देत स्मिता म्हणते, मग समाज काय म्हणेल?
एवढा चांगला मुलगा होता, सासू सासऱ्यांची सुद्धा जबाबदारी उचलत होता. तरीसुद्धा लग्नाच्या 2 वर्षातच मुलीने डिवोर्स घेतला. म्हणजे मुलींमध्येच काही प्रॉब्लेम असेल. त्यावर नील तिला समजावत म्हणतो, अगं लोकांचं काय, लोक तर चांगल्यालाही बोलतात आणि वाईटालाही बोलतात. म्हणून का तू त्यासाठी तुझं अख्खं आयुष्य असं वाया घालवणार आहेस? आणि अवनीत एक मोठा बिझनेसमॅन आहे, त्याची सगळीकडे ओळखी आहे. त्याच्यापासून वेगळे झाल्यानंतर मला जॉब लागायला तो खूप अवघड करेल आणि आईवडिलांची जबाबदारी डोक्यावर असताना मी ती रिस्क नाही घेऊ शकत. त्यावर नील तिचा हात हातामध्ये घेऊन तिला सांगतो, स्मिता, मला तू पहिल्यापासून खूप आवडतेस आणि मला माहीत आहे माझ्यासोबत वेळ घालवायला तुला सुद्धा खूप आवडत होतं. तू हो त्याच्यापासून वेगळी, आपण दोघं करू लग्न. मी घेईल तुझी काळजी, मी सांभाळेल तुझ्या आईवडिलांना, तू नको काळजी करूस. स्मिता 2 मिनिटांसाठी शांत होते. तिला हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे तिला समजतच नव्हतं. ती त्याला तेथून जायला सांगते. तो नाईलाजाने जातो तिथून. त्याला पुढचे 2 दिवस स्मिता कुठेच दिसत नाही आणि ती त्याचे फोनसुद्धा उचलत नाही. तो पुढचे 2 दिवस वाट बघतो आणि सरळ स्मिताच्या घरी जातो. डोरबेल वाजवतो. लगेच दरवाजा उघडला जातो आणि दरवाजाच्या त्या बाजूला कुणीतरी पुरुष असतो. कदाचित तो अवनीत असावा. त्याला बघून नील जरा भांबावतोच. होतच त्याच्या तोंडातून शब्द फुटेनासे झाले होते. हे सगळं आतमधून स्मिता बघत होती. ती पण खूप घाबरलेली दिसत होती. तोवर घाबरतच नील म्हणतो, मिश्रा इथेच राहतात का? अवनीत रागातच त्याला उत्तर देतो, नाही, इथे कुठले मिश्रा वगैरे नाही राहत, आणि जोरात त्याच्या तोंडावर दरवाजा आदळतो. मी 2 मिनिट तिथेच उभा असतो. त्याच्या या कृत्यामुळे स्मिताला काही त्रास नाही व्हावा एवढेच त्याला वाटत असतं. तो घरामध्ये फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असतो. त्याचं कामामध्ये सुद्धा मन लागत नसतं. शेवटी दुसऱ्या दिवशी त्याला स्मिताचा फोन येतो. स्मिता त्याला सांगते, मला तुझ्या घरी यायचंय. तो लगेच स्मिताला होकार देतो आणि स्मिता त्याच्या घरी येते. तो स्मिताला बघून थोडा खुशच होतो. तो तिला विचारतो की काल तो तिच्या घरी आल्यामुळे काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? स्मिता त्याला नकारार्थी मान करून उत्तर देते आणि पुढे बोलत म्हणते, काल काही नाही समजलं, पण एके दिवशी नक्कीच समजेल. या अशा गोष्टी जास्त दिवस लोकांपासून लपून राहू शकत नाहीत. काल पहिल्यांदा अवनीत दिवसा माझ्यासोबत घरी होता. तो बाळाचा विचार करतोय. एकदा का हे बाळ झालं की त्याला आपोआपच घरची ओढ तयार होईल आणि मला सुद्धा जीवन जगण्यासाठी एक नवीन उमेद भेटेल. नील, मी इथे तुला हे सांगण्यासाठी आलेली आहे की प्लीज तू माझ्या आयुष्यातून आणि या शहरातून निघून जा. तुझा वर्क फ्रॉम होम जॉब आहे. तू कुठेही गेलास तरी त्यावर काही फरक नाही पडणार. पण तू जर इथे राहिलास तर मला सतत माझ्या त्या आयुष्यातून बाहेर निघावंसं वाटेल आणि कधीतरी मी ते धाडस करूनच बसेल. त्यासाठी मी तुला रिक्वेस्ट करते, तू प्लीज इथून निघून जा. नील स्मिताला विचारतो, पण हे सगळं कशासाठी? फक्त लोक काय म्हणतील यासाठी? किंवा मग अवनीत तुझ्या आयुष्यात अडचणी निर्माण करेल यासाठी? तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मी आहे तुझ्या पाठीशी खंबीर उभा. तू का घाबरतेस त्याला? त्यावर उत्तर देत स्मिता फक्त त्याला एकच सांगते, मी माझा निर्णय घेतला आहे आणि तो मी तुला सांगितलेला आहे. प्लीज माझ्यासाठी तेवढं कर. तू हुशार आहेस, चांगला आहेस, तुला खूप चांगल्या मुली मिळतील. माझ्यामध्ये अडकून नको बसू आणि प्लीज माझा नंबरसुद्धा डिलीट कर. असं समज की मी कधी तुझ्या आयुष्यात आलेच नव्हते. एवढे बोलून ती निघून जाते. ती जात असताना ती मागे बघेल की काय असं नीलला वाटत असतं, पण ती सरळ निघून जाते. आणि तिच्या प्रेमाखातीर नीलसुद्धा त्या सोसायटीमधून, त्या शहरातून निघून जातो. त्या दोघांमध्ये कोण चुकीचं कोण बरोबर होतं मी सुद्धा नाही ठरवू शकले. तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.